मुंबई महानगरपालिकेच्या योजना विभागाच्या माध्यमातून महिलांना कुंफू कराटे आणि योगाभ्यासाचे 30 दिवसांचे प्रशिक्षण दिले गेले। यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांनी पुढाकार घेत त्यांच्या वॉर्डातील महिलांना सदर प्रशिक्षणाचं महत्त्व पटवून दिलंय। तसेच हे प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित देखील करण्यात आलंय। रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिला वर्ग स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला विसरतात। आहार आणि व्यायामाकडे तर दुर्लक्ष होतच, त्याचबरोबर स्वतःचं रक्षण करण्यासाठीही इतरांवर अवलंबून राहावं लागतं। याकरिता स्वरक्षणाचे धडे तसंच महिलांनी निरोगी राहण्यासाठी आहार कसा, कोणता आणि किती प्रमाणात घ्यावा याचेही मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आलं। यामध्ये साधारणतः 20 ते 65 वयोगटातील सुमारे 55 महिलांनी सहभाग दर्शविला। योगा योगा पण शिकवल्या, कराटे पण शिकवले। उलट आम्हाला कोणी हात पकडला तर कसं सोडवायचं, कोणी आपल्या पाठीमागून येऊन आपल्याला पकडलं तर कसं त्याला म्हणजे आपण प्रतिसाद करायचा ते पण शिकवलं। आणि हे प्रशिक्षण घेतल्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं। पण जसं आम्ही 100% देतो तसं महिलांनी 100% घेतलं पाहिजे। त्याचा अनुभव स्वतः घेतला पाहिजे की बाबा मी हे करू शकते का, मी करणार, मला होणार, तरच हे करू शकतात। घेतलं आम्हाला जवळ मॅडमनी शिकवलं तसं केलं आम्ही, बरोबर सांगितलं तसं ना सराई मॅडमनी तसं आम्ही बरोबर करून दाखवलं। कधी नव्हतं केलं। माझं 55 वय आहे, तर मला एवढी प्रतिकारशक्ती माझ्याकडे नाही आहे आणि मला गुडघ्यात दुखणं असं माझ्याकडे प्रतिकारशक्ती नाही। आता या माध्यमातून माझ्याकडे प्रतिकारशक्ती निर्माण झाली। या शिबिरात महिला प्रशिक्षक अक्षदा आणि कोमल यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। यावेळी मुख्य प्रशिक्षक म्हणून रणवीर सिंगही उपस्थित होते। महिलांकडून पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। या प्रसंगी सरोज पाटील यांच्यासोबत शिवसेना उपशहर प्रमुख रोहिदास पाटील, शिवसेना उपविभाग संघटक सुषमा कदम, श्वेता पवार, गीता पाटील, छाया कडबे यांनी प्रशिक्षणावेळी आलेले आपले अनुभव व्यक्त केले। यापुढेही महिलांच्या उन्नतीचे आणि त्यांचे जीवनमान उंचवण्यास मार्गदर्शक ठरणारे उपक्रम सातत्याने राबविण्यात यावे अशी इच्छा सौ पाटील यांनी यावेळी व्यक्त केली। आज नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे कुंफू कराटे प्रशिक्षण महिलांसाठी आयोजित केलेलं होतं आणि आज त्याचा समारोपाचा कार्यक्रम आम्ही इथे केला होता। तर त्याच्यामध्ये स्त्रियांनी अतिशय स्त्रियांना त्या कार्यक्रमाचा आनंद झाला आणि त्यांनी आनंद उपभोगला। कारण का हे स्त्री म्हटली तर ती घरातली स्वामिनी असते आणि स्त्रीने खंबीर कसं राहिलं पाहिजे, तिचं आरोग्य सुदृढ कसं राहिलं पाहिजे या दृष्टीने या क्लासेसमध्ये त्यांना सगळं शिकवलं होतं। स्त्रीचा आहार कसा असावा। आता आपण बघतोय की समाजामध्ये असे अनेक प्रसंग चालले आहेत की चेन स्नॅचिंगचे प्रकार होत आहेत, स्त्रियांवर अत्याचार होतात, परंतु या शिक्षणाच्या माध्यमाद्वारे महिलांनी आपला आहार कसा असावा, आपण खंबीर कसं असावं, मनातली जी भीती आहे ती दूर कशी व्हावी, हे सगळं त्यांनी या कराटेच्या क्लासेसच्या माध्यमातून शिकलंय। फक्त माझी एवढीच खंत आहे की ह्या क्लासेसला हे जे प्रशिक्षण होतं याला कुंफू कराटे प्रशिक्षण असं नाव दिलेलं होतं, पण हे कुंफू कराटे नसून ते महिलांसाठी स्वतःचा त्यांचा आहार, त्यांचं आरोग्य आणि त्यांच्या मनातली जी भीती या क्लासेसच्या माध्यमातून गेल्या। मी जर पाहिलं तर भरपूर महिलांनी यासाठी प्रतिसाद दिला होता। जवळजवळ 50 महिलांनी मला प्रतिसाद दिला। मी नवी मुंबई महानगरपालिकेची प्रथम महिला विरोधी पक्षनेता आहे, त्या नात्याने नवी मुंबईमध्ये जेवढ्या महिलांसाठी ज्या काही योजना असतील पुरेपूर राबवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। कॅमेरामन संदीप भगत सोबत प्रतिनिधी सुदीप घोलप, इन टाइम न्यूज चॅनल, आगरोळी।